आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी नेणार आहे जिथं फक्त रोपं नाही तर प्रेम आणि आरोग्यही उगवतं. हे आहे माझ्या आजीचं किचन गार्डन. आता मराठीमध्ये तर आपण याला परसबाग असे म्हणतो. माझी ही आजी पहिले गावाकडे राहायची, परंतु मामा पोलीस असल्या कारणाने तिला नांदेडला राहावं लागतं. आता वय होत आहे त्यामुळे मामालाही वाटतं आईने माझ्या जवळच राहावं. जेव्हापासून आजी नांदेडला आली आहे ना, तेव्हापासून तिने कधी स्वतःला गावाची कमी भासू दिली नाही. तिनेही आल्यापासून छोटीशी बाग फुलवली, ज्याच्यामध्ये मुख्यतः लागणाऱ्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या उगवल्या आहेत. तिचा हा बिया गोळा करण्याचा छंद मला खूपच आवडतो. आजी म्हणते मी टाइमपास तरी कुठं करावा, या ठिकाणी माझं मन रमतं, माझा टाइमपास होतो. या ठिकाणी आजीने तिच्या काही नवीन मैत्रिणीही बनवल्या आहेत. आणि हो, आजी आजोबांची प्रत्येक 6 महिन्यातून एक धार्मिक चक्कर कुठे ना कुठेतरी असते. किती कमी गोष्टी लागतात ना आपल्याला खुश राहण्यासाठी, परंतु आपण काहीतरी जास्तीच्या अपेक्षात बसलेलोच असतो. छोट्याशा जागेतही आपण आपलं स्वतःचं नंदनवन फुलवू शकतो. हे मला आजीकडून शिकायला मिळालं. तुम्हाला आजीची ही बाग कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, आजीची ही बाग आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.